आज एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना भाजप देखील मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते नाशिकमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय। चित्रा वाघ भाजपचे जे नेते आहेत ते आज रॅली घेत आहेत आणि भाजपसाठी प्रचार करत आहेत। तरी आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकीकडे नाशिकमध्ये आहेत, आपण सुद्धा नाशिक दौऱ्यावरती आहेत। काय एकूणच प्रतिसाद मिळतो? उत्साहाचं वातावरण आहे। मी नाशिक गावात गेले होते, आता मी मसरूळला आहे। तुम्ही बघू शकता की किती उत्साह जनता जनार्दन मध्ये आहे। आज आम्ही नाशिकमध्ये आमदार देवयानीताई यांच्या नेतृत्वामध्ये नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवतोय। त्या माध्यमातून विविध प्रभागांना आज भेटी देण्यात आल्या आहेत, लोकांशी संवाद साधण्यात आले आहेत। प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये। ज्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने नगरपालिकेमध्ये आमची पार्टी 1 नंबरला आली, तोच आशीर्वाद महानगरपालिकेमध्ये सुद्धा देवाभाऊच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळणार आहे, आम्हाला विश्वास आहे। विरोधकांकडून राज ठाकरे उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाल्यावर चित्र बदलेल, वेगळं दिसेल? काही होणार नाही हो। एकाकडे 25 वर्ष मुंबईची महानगरपालिका होती, मराठी माणूस करून मराठी माणसाच्या तोंडाला पानं पुसायचं काम यांनी केलं। दुसऱ्याला एकदा नाशिककरांनी संधी दिली होती, त्याचं काय झालं हे तुम्ही बघितलंय। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तगडं असं आव्हान हे आज दोन्ही भावांकडे आहे आणि त्यामुळे ही त्यांची अगतिकता आणि अपरिहार्यता एकत्र येणं, त्याचा काही फरक पडणार नाही। लोकांना टोमणे आवडत नाही, लोकांना टीका आवडत नाही, कारण टोमणे आणि टीकाने विकास होणार नाही आहे। विकास करणारा विकास पुरुष म्हणून आज देवेंद्रजींकडे बघितलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला मी जबाबदारीने सांगते, याही वेळेला महाराष्ट्राची जनता आपल्या देवाभाऊ सोबत उभी राहील, भारतीय जनता पार्टी सोबत उभी राहील। अलायन्समध्ये असलेले शिवसेनेने देखील मोठी ताकद भाजपमध्ये लावलेली आहे, नाशिकमध्ये लावलेली आहे महापालिकेत। कसं आहे, स्थानिक पातळ्यांवरती आघाड्या युत्या झालेल्या आहेत, पण मी तुम्हाला पुन्हा सांगते, मी राज्यभरामध्ये फिरतीये। मी कालच कोल्हापूरहून आले, नांदेडला गेले, विविध ठिकाणी गेले। त्या सगळ्या ठिकाणी वातावरण अतिशय चांगले, देवाभाऊंवरती लोकांचा विश्वास आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळे 15 जानेवारी आणि या सगळ्या विरोधकांना बसवा घरी हा मंत्र घेऊनच सगळी जनता जी आहे ती कमळाला भरभरून मतदान करणार आहे। तर कमळाला लोक मतदान करतील आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांवरती मतदारांना विश्वास आहे, त्यामुळे नाशिकमध्ये विशेष करून भाजपची सत्ता येईल अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो चित्रा वाघ यांनी व्यक्त केला। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।